टीव्ही सत्यमेव व्रतम। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। देशी गायींचं पालन पोषण करण्यास प्रेरित करण्यासाठी गायींना गोमातेचा दर्जा प्राचीन काळापासून मानवतेच्या दैनंदिन जीवनामध्ये गायींचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असं संबोधण्यात येते। राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातीच्या गायी आढळतात। उदाहरणार्थ मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ। तथापि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे। देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। देशी गायींच्या दुधाचं मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्यांचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गौमूत्रांचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। गायींचं संवर्धन करण्यासाठी तसेच पशुपालन करणाऱ्यांना देशी गायींचं पालन पोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस राज्यमाता गोमाता घोषित करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते। देशी गायींचं भारतीय सांस्कृतिक वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायींच्या शेण व गोमूत्रांचे सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला त्यामध्ये जे काही हिंदू समाजाची मागणी होती की या देशी गायींना गोमाता यांचा दर्जा देण्यात यावा, तो दर्जा आज महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे। अत्यंत या महाराष्ट्रामध्ये गायीचं महत्त्व होतं आहे, पण ते जरा थोडं हे होत होतं म्हणून सरकारने आज जो निर्णय घेतला त्या सरकारच्या निर्णयाचं मी प्रथमतः स्वागत करतो की गाईच्या दुधापासून जे काही आपण लहान बाळ जन्मल्याच्या नंतर आपण त्यांना गाईचं दूध देतो, त्या दुधापासून जे काही त्यांना आईचं आणि गाईचं, कारण एक आईचं आणि गाईचं दूध दिल्याच्या नंतर ते बाळ पुढं सदृढ होतं आहे, त्या दुधापासून पूर्ण आपली जीवनशैली बदलण्यात येते। त्यानंतर त्या गाईच्या शेणापासून जे काही आपलं घरातलं सारवण असेल, पुढं आपल्याला हे करण्यासाठी काही सुविधा असतील तेही सुद्धा आपण या ठिकाणी वापरतो। आणि गाईच्या गोमूत्रापासून जे काही शुद्ध, बरेचसे लोक तर गाईचं गोमूत्र सेवन करतात, त्यांनाही सुद्धा आपल्या शरीरातल्या बिमाऱ्या नष्ट होतात। ह्या पूर्ण या गाईच्या दूध आणि त्यांचं शेण, गोमूत्र यापासून पूर्ण ज्या मानवी जीवनामध्ये जे काही मिळत होतं ते हे संपल्यात जमा होऊ लागलं। म्हणून महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी जो निर्णय घेतला त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। आणि असेच बरेचसे निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेले आहेत। काही जे काही मंडळंसुद्धा याच्यामध्ये